तुम्ही पवित्र रिश्त्याचा अनेकदा उल्लेख केला दादा. सुशांत सिंग राजपूत बरोबर तुमचे हो, फार जवळचे संबंध हो, होते. हो. खूप छान मैत्री होती आणि तुम्ही अनेकदा बोललात विविध मुलाखतीमध्ये त्या मैत्रीबद्दल. आजही त्याचे चाहते त्यांच्या डोक्यातनं सुशांत गेलेला नाहीये. नक्कीच. प्रत्येकजण आवर्जून काही ना काहीतरी पोस्ट करतं किंवा एखादा नवीन चित्रपट जिथे त्याच्या चाहत्यांना वाटतं की ते सुशांत किती छान दिसला असता, कमेंट करतात बरोबर, सगळेजण, राईट? बरोबर. काय तुम्हाला त्याच्याबद्दल शेअर करायला आवडेल या मुलाखतीत? खरं तर खूप अतिशय मेहनती, अतिशय हुशार असा मुलगा होता. इनफॅक्ट आम्ही दोघं इंजिनियर असल्यामुळे आमचं त्या एका नोटवर आमची खूप चांगली मैत्री हो. झाली होती. आणि आम्ही ऑलमोस्ट जवळपास पावणे 2 वर्ष एकत्र काम केलं. आणि तो खूप सॉर्टेड मुलगा होता. म्हणजे अत्यंत त्याला आणि खूप कॉन्फिडंट होता. म्हणजे अ, त्याला माहिती होतं की मी ह्या लेव्हलला जाऊ शकतो, मी हे करू शकतो. आणि त्याच्याकरता त्या लेव्हलला जाण्याकरता त्याची मेहनत करण्याची तयारी होती. असं नाही की मी घरी बसलो आणि मला रोल हवेत आणि हे. मी तुम्हाला विश्वास बसणार नाही. आम्ही पवित्रचा शूटिंग करायचो. पवित्रच्या वेळी तो मला वाटतं नच बलिये नावाचा एक शो पण करायचा. अजून एक काहीतरी रिॲलिटी शो असं तो ना खूप 24 तास आम्ही त्याला सांगायचो म्हणजे तू केवढी तुला कसा काय आराम आराम थोडासा कर, तुला इतकी धावपळ करतोस. मग तो सकाळी 6 वाजता उठून जुहू बीचला त्याचा हे ॲक्शन सिक्वेन्सेस शिकण्यासाठी जायचा. 6 ते 6 साडे तिथून तो त्याच्या नचबलीच्या रिहर्सलला जायचा. तिथून पवित्र स्थळाच्या सेटवर यायचा. तिथून रात्री शूटिंग करायचा नचबलीचं. असं तो भयंकर मेहनती मुलगा होता आणि तो सतत कामाच्या ह्याच्यात असायचा आणि सतत अपग्रेड करत राहायचा स्वतःला. मग तो मी त्याच्या रूममध्ये गेलं की तो काहीतरी डॉक्युमेंटरी पाहत बसायचा. फिल्म मेकिंगचं काहीतरी पुस्तकं पडलेली असायची. काही इन्फॉर्मेटिव्ह असे हं. सीडीज पडलेल्या असायच्या तेव्हा. त्यामुळे तो सतत काही ना काही नवीन करण्याच्या उद्देशाने त्याच्या मागे लागलेला असायचा. आणि व्हेरी वॉर्म पर्सन, खूप छान पद्धतीने आणि लोकांना अजून त्याचं खूप कौतुक हे वाटलं की तो आउटसाइडर असून तरी एवढी मोठी मजल मारली. म्हणजे कुठल्याही प्रकारचं सपोर्ट नसताना एक बिहारमधून आलेला मुलगा, दिल्लीहून आलेला मुलगा एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळवतो, मोठमोठ्या डिरेक्टर्सबरोबर काम करतो आणि त्याच्याकरता खूप मेहनत घेतो आणि इतकं मोठं यश मिळालं त्याबद्दलही लोकांना खूप कौतुक वाटतं. म्हणजे लोक अजून त्याचं जे आठवण करतात की हा मुलगा स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या जिद्दीवर, टॅलेंटवर पुढे आला आणि त्याच्यावर असं व्हायला नको होतं. आणि हे म्हणजे त्यामुळे फार रेअर असतं सुटपूट ना राहून दादा, गेली. की सीरियलमध्ये तो अव्वल ठरलाच. हो, त्याची हो. सीरियल पहिलीच खूप वाजली आणि त्यानंतर त्याने जे चित्रपट केले तेही त्याच दणक्यात चालले. हे दणक्यात झाले. खूप रेअर खूप म्हणजे मला केसमध्ये वाटतं होतं. शाहरुख खान नंतर ऑलमोस्ट खूप रेअर रेअर केसमध्ये केस आहे होतं. जिथे आणि त्यांनी ते जाणीवपूर्वक केलं होतं. म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं जेव्हा तो तो म्हणला मला असं सांगितलं आहे काही तज्ज्ञांनी की तू आता टीव्हीची इमेज पुसण्याकरता टोटली दिसेनासा होऊन जा. थोडे दिवस तू काहीच करू नकोस. म्हणजे काय होईल की तू टीव्ही स्टार नसून फिल्म स्टार्स आहेस. टीव्ही स्टार नसून फिल्म स्टार आहेस. हे हा टॅग तुला लागेल. त्यामुळे त्यांनी तसं केलं. तर पूर्णपणे त्यांनी तो 1-1.5 वर्ष थांबला आणि त्याला चित्रपट जो मिळाला कायपोचे. त्यानंतर त्याच्यावर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जेव्हा पहिलं पोस्टर आलं तेव्हा मी सगळ्यांना एवढा आनंद झाला की अरे ही इज बॅक विथ अ बँग. त्यामुळे आणि त्याच्या सुदैवाने, त्याच्या मेहनतीने ती फिल्म हिट झाली. त्या फिल्ममधून त्याला MS धोनी, MS धोनी त्याच्या आधी पीके मिळाली. PK. हां. पीकेची मग लाईन लागत गेली पुढे त्याला आणि एक चांगल्या उत्कृष्ट दिग्दर्शकांबरोबर त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं त्यांनी. कारण टॅलेंटेड होताच तो. म्हणजे तो डान्सरचं उत्तम होताच, काम चांगलंच करत होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि ॲज यू सेड करेक्टली की त्यांनी मालिकांमध्ये ज्या काम केलं हिट झाल्याच, पण फिल्मसुद्धा एका पाठोपाठ एक सगळ्या हिट होत गेल्या आणि त्यामुळे लोकांना त्याचं खूप कौतुक वाटलं की अरे हा असा खालून वर आलेला मुलगा आहे. हम्म. आपल्यातलाच एक मुलगा आहे. म्हणजे जर तुम्ही पाहाल की तो फार ऋतिक रोशन टाईप हँडसम वगैरे नव्हता. व्हेरी नॉर्मल लुकिंग गाय, हम्म. बट गुड लुकिंग, पण नॉर्मल लुकिंग. तर तसाच असल्यामुळे लोकांना वाटलं हा आपल्यातला आहे. आपल्यातलाच आहे आणि आपल्यातला मुलगा असा पुढे हम्म. गेला आणि
त्याच्याबद्दल असं घडलं, त्यामुळे त्याला ते लोकांना अजूनही त्याबद्दल चुटपूट लागली. आणि ते खूप खूप दुःख. दुर्दैवी आहे, ते दुर्दैवी, खरंच निश्चितच दुर्दैवी आहे. निश्चितच दुर्दैवी आहे. आणि कारण अजून तो असता तर अनेक त्याला पुढे अजून काय काय छान छान गोष्टी त्यांनी केलेल्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या.